नमस्कार, मी कोल्हापूरकर अवधूत पोळ या यूट्यूब चॅनल सगळ्यांचे सहर्ष स्वागत। मी आज एका वेगळ्याच ठिकाणी आलो आहे आणि ते ठिकाण आपल्या कोल्हापूर पासून फार दूर अशा मुंबई या ठिकाणी वसलेलं आहे। मुंबई पासून कल्याण फाटा आणि कल्याण मधून शीळ गाव लागतं आणि त्या शीळ मध्ये उंच असा डोंगर लागतो। तिथं एक असा चमत्कारिकच म्हणावं लागेल, कारण त्या डोंगराकडे कुठूनही बघितलं तरी आपल्याला गणेश म्हणजे गणपती दिसतात। असं आकर्षित असलेलं हे डोंगर मी पाहण्यासाठी शीळ गावामध्ये आलेलो आहे। त्या उंच डोंगरावर आलेलो आहे आणि तिथं फार वर्षापासून महाराज राहतात। ते महाराज या मंदिराची माहिती आपणास सांगतील। नमस्कार। स्वयंभू मंदिर का थोड़ा सा इतिहास बताओ, इसका हिस्ट्री क्या है? स्वयंभू गोल गणेश मंदिर है, प्राचीन कालीन है। हाँ। और लोगों को पहले से यहाँ आते जाते गांव वाले जब उनको सपने वगैरह आए, हाँ, तब वहाँ से उनको माहिती हुई, सब लोग जुड़े यहाँ से। अच्छा। जुड़ने से फिर यहाँ साधु संत महात्मा लोग भी रहने लगे। ओके। क्या तो भाई भगवान का यहाँ चमत्कार है, हर एक मन्नत पूरी होती है। और कितने साल से है ये? तो आदि अनादि काल से है। हाँ, प्राचीन काल से ये भगवान के रखे हुए पहाड़ पर्वत। देखो इतने दूर हम आए, एवढा लांब आलो आहे मी, पण याचं महत्व फार महत्व आहे आणि त्याचं आपण प्रत्यक्षात दर्शन घेऊया। आपने हमको वक्त दिया इस चॅनल को, धन्यवाद महाराज जी। चला आपण आता मंदिराचं दर्शन घेऊया आणि याचं महात्म्य बघूया। और मन्नत के गणेश जी हैं, जो मांगो पूरा करते हैं। मन्नत के गणेश मंदिर है ऐसा बोला है। चलो हम कुछ मन्नत मांगते हैं। चलो। हे समोर दिसणारा डोंगर यास आश्चर्यकारक डोंगर असेही म्हणतात। तर याच्यामध्ये काय आश्चर्य आहे ते आपण जाऊन पाहूया। चला। उंचच्या उंच खोल टेकडी, कुठूनही पहा तुम्हाला गणपतीचा आकार दिसणार। इथं स्वयंभू गणेश मूर्ती आहे, घोल गणेश मूर्ती। आत्ता मी कल्याण फाट्यावर आहे आणि उजव्या साईडला पनवेल रोड आहे, समोर कल्याण रोड, डाव्या साईडला शीळ फाटा आणि आता मी चाललो आहे ते पाईपलाईन मार्गे म्हापसा इकडे जो बायपास रोड आहे त्या रोड मार्गे मी आता चाललो आहे। आणि इथेच 5 ते 10 मिनिटांच्या अंतरावर डाव्या साईडला उंचच्या उंच असा एक डोंगर दिसतोय। कुठूनही तो आपल्याला दिसतो, इतका आश्चर्यकारक तो डोंगर, खूप सुंदर डोंगर आहे, आश्चर्याने वसलेला हा डोंगर आहे। त्यामध्ये कोणकोणते आश्चर्य आहेत हे पाहण्यासाठीच मी त्याचा चाललेलो आहे। असेही म्हणतात त्या डोंगराला कुठूनही पहा तुम्ही आपणास गणपती दिसतात। तेच पाहण्यासाठी आता मी चाललेलो आहे आणि हे तुम्हाला दाखवत आहे। कुठूनही पहा तुम्हाला गणपती दिसणार। बघा कमान अतिशय सुंदर केलेलं आहे बघा, म्हणजे वर चढण्यासाठी पायऱ्या सुद्धा आहेत। श्री गणेश खोल मंदिर शीळ फाटा। आता आपण पायऱ्यावरून उंच अशा डोंगरावर चढतीचा प्रवास सुरू केलेला आहे। बघा इथं पायऱ्याची पण व्यवस्था केलेली आहे, सुंदर असं नियोजन केलेलं आहे। आजूबाजूचे वातावरण खूप सुंदर दिसते, पक्ष्यांची किलबिलाट तर मनास मोहून टाकते। मी या घोल टेकडीवर येत असताना माझ्याबरोबर माझा भाचा, माझी बहीण आणि माझी दाजी आम्ही सर्वजण मिळून आता आलेलो आहे। बघा सर्वजण प्रवासाचा आनंद घेताना, चोही बाजूला पक्ष्यांची किलबिलाट पाहताना, मुंबईमध्ये भर मुंबईमध्ये अशा डोंगरावर येणे एक भाग्याची गोष्ट आहे आणि असं निसर्गरम्य वातावरण मुंबईमध्ये बघायला मिळत नाही। मी या माझ्या यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांना दाखवत आहे आश्चर्यकारक मंदिर, जिथे स्वयंभू गणेशजी प्रकट झालेले आहेत। दुसरी कमान लागलेली आहे बघा, 15 मिनिटांच्या अंतरावर दुसरी कमान लागलेली आहे। इथूनच आपण आता वर चाललो आहे। अरे वा, खूपच सुंदर, जबरदस्त। बघा हेच मंदिर आहे। बघा इथे राहण्यासाठी साधू संतांना
व्यवस्था केलेली आहे राहण्याची. हजारो वर्षापासून इथं साधू संत पण राहतात म्हणतात. तपस्या करण्यासाठी इथं राहतात. हेच आहे बघा आधी अनादी काळापासून तयार झालेले स्वयंभू गणेश मंदिर. बघा दगडावर पण दिसतंय बघा, कुठनं पण बघायचं आपण गणपती दिसतोय. मला तर दिसत आहे डोळ्यानं, तुम्ही पण पहा. आता आपण घोल पर्वतावरील घोल मंदिराच्या मागच्या साईडला गोशाला पण आहे बघा. साधू संत राहतात इथं. पूर्ण भारतभरातून साधू संत येतात. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू या सर्व भागातून इथं साधू संत येतात. इथं राहतात, वर्षानुवर्ष राहतात. इथं होम हवन सुद्धा केलं जातं. देवाची पूजा दररोज केली जाते. खूपच सुंदर. बघा साधू संत तिथे बसलेले आहेत. बघा समोर गाय दिसतात आपणास. आपले हिंदुत्वाचे आपण जास्त देव म्हणतो ते आपल्या गायी. इथे त्यांचं पूजन केलं जातं. खूप सुंदर वाटतं आपणास. अतिशय छान, सुंदर, जबरदस्त. संध्याकाळची वेळ पण झालेली आहे. आता स्वयंभू गणेश मंदिराचे दर्शन झालेले आहे. उंच डोंगरावर पण आपण चोही बाजूला पाहिलं. कुठूनही पाहिलं तर गणपतीचं दर्शन होतं. हेही प्रत्यक्षात लक्षात आलं. हा चमत्कार घेऊन आम्ही आता परतीच्या प्रवासाकडे निघालो आहे. चारही बाजूला नॅचरल पक्ष्यांचा आवाज, छोट्या मोठ्या प्राण्यांचा सुद्धा आवाज मनास मोहून टाकला. खूपच सुंदर वाटला हा व्हिडिओ. उंच अशा मध्यवर्ती ठिकाणी या गणेशजींचं दर्शन घेऊन खूप सुंदर वाटलं. आणि आता आपण निघालेलो आहे आम्ही परतीच्या वाटेकडे. तरी माझा हा व्हिडिओ आवडणारच तुम्हाला सगळ्यांना. तरी सर्वांनी माझ्या या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सर्वांना शेअर करा. धन्यवाद.